शहरातील कचरा कोंडी फुटायला तयार नाहीये। आपण बघू शकतो परभणी शहरातला कचरा अक्षरशः पेटलेला आहे। कारण परभणी शहरातील सर्व कचरा जो आहे तो उचलून या महापालिकेच्या गेटवर आणून टाकण्यात आलेला आहे। काँग्रेसकडून गणेश देशमुख माजी नगरसेवक यांनी हे आंदोलन केलेले आहे। शहरातील सर्व कचरा जो आहे तो जमा झालेला कचरा मागच्या अनेक दिवसापासून गाड्यांमध्ये भरून इथं आणून टाकलाय। काय कशासाठी हे आंदोलन केलं चाललंय? मागच्या अनेक दिवसापासून कचरा कोंडी शहरामध्ये जाणवते। या परभणी शहर एक स्वच्छ सुंदर शहर, जे की नवीन आलेले आयुक्त साहेब यांनी जे कंत्राटदार आहेत त्यांच्याशी काय संगनमत केलं का काय, त्यांची बिलं काढलेली नाहीत आणि इथं परभणीचं जनतेस कचऱ्यामुळे वेठीस धरल्या गेलं। नवीन आयुक्त आले तर त्या पद्धतीने तुम्ही तत्परता दाखवायला पाहिजे आम्हाला। परभणीकरांना तुम्ही आहेत काय हे तर कळायला पाहिजे ना आम्हाला। तर हे कचरा आता शेवटी आम्हाला राहिला नाही गेला। अनेक वेळेस आयुक्त साहेबांना विनंत्या केल्यात आम्ही की बाबा कचऱ्याचा प्रश्न फार मोठा गंभीर आहे आणि तुम्ही लवकर कुठेतरी मार्ग काढा। तर त्यावर काही कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आतापर्यंत आलेली नाही आणि शेवटी आम्हाला लोकांच्या निराशापोटी हे सगळं जमा करावं लागलं। नवरात्र सुरुवात झालेली आहे, दिवाळी आहे आणि त्या तोंडावर अशा प्रकारे कचरा कोंडी, याला जबाबदार कोण आहे असं वाटतं? याला मेन आयुक्त साहेबच जबाबदार आहेत आणि या परभणी आयुक्त साहेबांना ज्यांनी कोणी आणलं असेल, मला माहिती नाही त्याबद्दल, पण ज्यांनी कोणी आणलं असेल तर त्या ते स्वतः जबाबदार आहेत। सरकारनं परभणीला वाऱ्यावर सोडलं असं वाटतं? 100% सोडलेलं आहे। परभणीची जनता ही असं त्यांना वाटतं की ही म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर राहतात कुठेतरी आणि परभणीतली जनता ही तेवढी सगळ्या सरकारवर प्रेम करणारी माणसं आहे, पण हे त्यांना तिची जाणीव नाहीये। आता कचरा कोंडी फुटली नाही तर काय करणार पुढे? पण जर समजा आता ही कचऱ्याचा विषय मार्गी नाही लागला तर पुढे नाही, हा कचरा दररोज यांच्या इथे येणार, पुन्हा त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिसला जाणार आणि संबंधित जेवढे बी आपले पदाधिकारी आहेत सत्तेमधले त्यांच्या सगळ्यांच्या घरी मी हे कचरा एक ट्रक भरून देणार सगळ्यांना। परभणी शहरातील कचरा कोंडी फुटली नाही तर कलेक्टर ऑफिस असेल, जिल्ह्यातील नेते असतील, सर्वांच्या घरावर हे कचरा नेऊन टाकणार असल्याचं गणेश देशमुख यांनी सांगितलं। कॅमेरा पर्सन वेंकटेश पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।